योगेंद्र थोरात यांनी उभारलेल्या लुंबिनी बौद्ध विहार ग्रंथालयाचं 1 जून रोजी लोकार्पण राज्याचे सामाजिक न्याय मंत्री नामदार संजय शिरसाट यांच्या शुभ हस्ते लोकार्पण। माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर रोडवर उभारलेल्या लुंबिनी बौद्ध विहार व ग्रंथालयाचे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते लोकार्पण 1 जून रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे। या कार्यक्रमासाठी मिरज विधानसभेचे लाडके आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी, बौद्ध धर्मातील धर्मगुरू भंते महाथेरो डॉक्टर यश कश्यपायन, भंते थेरो रतन बोधी, भंते धम्मबोधी यांच्या शुभ हस्ते होणार असून या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उद्योजक ॲडव्होकेट सीआर सांगलीकर, उपायुक्ता विजया यादव, उपायुक्त स्मृती पाटील, महानगरपालिकेचे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, मुख्य लेखा परीक्षक शिरीष धनवे, मुख्य लेखा अधिकारी अभिजित मेंगडे हे उपस्थित राहणार आहेत। तरी लुंबिनी बौद्ध विहार व ग्रंथालय लोकार्पण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केलंय। यावेळी अशोक आठवले, सुखदेव कुरणे, डॉक्टर मोहन नाईक, लक्ष्मण कांबळे, गोपीनाथ जाधव, रामचंद्र जाधव, विजय सावंत, विलास कांबळे, तांबोळी सर आणि हुलवान सर हे उपस्थित होते। प्रभाग 20 मध्ये योगीनगरमध्ये लुंबिनी बौद्ध विहाराची स्थापना झालेली आहे। 3 ऑगस्ट 2023च्या आधीच हे बौद्ध विहार पूर्ण होतं, मात्र मूर्ती आणि बाहेरची जी स्तूपची कमान आहे त्यासाठी आम्हाला 1 ते 1.5 वर्ष गेला आमचा। आणि पुस्तकांची पण आता बऱ्यापैकी इथं लायब्ररीमध्ये आमच्या तयारी झालेली आहे। तेव्हा 1 तारखेला रविवारी बरोबर 12 वाजता महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार संजय शिरसाट साहेब, आमचे नेते डॉक्टर सुरेश भाऊ खाडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये माननीय सत्यमजी गांधी साहेब जे आयुक्त आहेत आमचे आणि सर्वच अधिकारी ज्यांनी या वास्तूच्या ह्याच्यासाठी मदत केली, त्यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा रविवारी 12 वाजता होणार आहे। तरी माझी मिरजकरांना विनंती आहे की आपण सर्वांनाच एक प्रतीक्षा होती की आपल्या शहरामध्ये एक चांगलं सुसज्ज ग्रंथालय असावं। यात सर्व महापुरुषांची पुस्तकं, आमचं ग्रामसेवक असू द्या, तलाठी असू द्या, अंगणवाडी सेविका असू द्या, MPC असू द्या, UPC असू द्या, या प्रकारचे सर्व प्रकारचे बुधभूषण असू द्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, सावित्रीबाई फुलांचा आहे, मलालांचा आहे, वाजपेयींचा आहे, शेक्सपियरचा आहे, एनिथिंग, अण्णाभाऊ साठेंचे सगळे खंड आहेत आपल्याकडे, कबीर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सगळी भाषणं आहेत। तर यासाठी आपल्याला इथं एकदा भेट दिली पाहिजे आणि रविवारी याचं लोकार्पण आहे 12 वाजता। आपण सर्वांनी या ठिकाणी यावं। प्रभागात हॉस्पिटल झाले, शाळा झाल्या, रस्ते झाले, सर्व सुविधा झाल्या, पाण्याच्या टाक्या झाल्या, त्याबरोबरच एक सुसज्ज ग्रंथालय आणि बौद्ध विहार, शांतता आणि ज्ञान या 2 गोष्टींसाठी आपल्याला या बौद्ध विहारला नक्कीच एकदा भेट दिली पाहिजे। मी सर्वांना, मिरजकरांना आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना आज विनंती करतो की आपण या बौद्ध विहाराच्या लोकार्पणाला रविवारी 12 वाजता उपस्थित राहावं। एकदम जय भीम। आज आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की बौद्ध विहार आहे। जरा 1 मिनिट, आज सांगली, मिरज, कुपवाडमध्ये माझ्या मते असं बौद्ध विहार कुठेही उपलब्ध नाही की जिथे एक सुसज्ज ग्रंथालय असेल, एवढी चांगली मूर्ती असेल आणि खूप चांगलं वातावरण आहे। आज जो 7 ते 8 गुंठ्यामध्ये फाउंटन्स आहेत, ही आहेत, आणि मेन म्हणजे उन्हाळ्यात जेव्हा मुलांना अभ्यास करायचा असतो तेव्हा आपण एअर कंडिशनची पण सोय केलेली आहे। कोणतीच मुलांना आपण इथं सोय ठेवलेली नाही। मला आनंद आहे की मुलं इथं आल्यानंतर 3-4 तास बसतात। गेले 6 महिने 1 वर्ष मुलं इथं बसून अभ्यास करतायत। 31 मुलांचा अभ्यास इथं होतोय, आपण बघू शकताय, सगळीच व्यवस्था केलेली आहे। यातील आमचा एक प्रदीप लाडे नावाचा मुलगा आज डॉक्टरी झालेला आहे। आज अशा प्रकारे काम करत असताना खूप आनंद होतोय की याचा लाभ मुलं घेत आहेत, महिला घेत आहेत। आज तेवढ्या संख्येनं आज आपल्या इथं महिला उपलब्ध आपल्या सगळ्या रविवारी असू द्या, बुद्ध वंदनेला असं होत आहे। मागं शाळा आहे, त्याची मुलं इथे अभ्यास करत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं आणि तथागत गौतम बुद्धांच्या ज्ञानानं भरलेला हा परिसर आहे। आपण याला नक्की भेट द्यावी अशी माझी विनंती।